तू काहून असं बोलते? कोणी शिकवलं तुला? आई, पापा तुला म्हणताना असं. ते मोठे आहेत आणि तू लहान आहेस. हे बघ, तू असं बोलायचं नाही. हा, नाही तर सगळेजण तुला वाईट म्हणतील ना. बापाला का नाही बोलत? हे पहा अथर्व, फालतूची बडबड नको हा मला. पुन्हा असं कुणालाही बोलायचं नाही. आणि जर पुन्हा असं कुणाला बोललास तर तू आणि मी आहे. काय झालं? का ओरडतेस त्याच्या अंगावर? बाबा, आई माझ्यावर लागोली. का ओरडतेस उगीच? हे जर तुम्ही मीटिंगला आला असता ना शाळेत तर तुम्हाला कळलं असतं. पण तुम्हाला तर वेळच नव्हता ना. तुम्हाला ऑफिसला जायचं होतं. महत्वाची मीटिंग होती माझी, सांगितलं होतं ना. पण तुम्ही तर मीटिंगला गेलेच नव्हते. मीटिंगलाच काय, तुम्ही ऑफिसलाही गेले नव्हते. दुपारी ऑफिसमध्ये फोन केला तर म्हणे आज तुम्ही आलेच नाही ऑफिसला. कारण ऑफिसला मीटिंग नव्हतीच. म्हणजे आमच्या ऑफिसला मीटिंग नव्हती, क्लायंटच्या ऑफिसला होती. आणि काय ग, तू 50 वेळा फोन काय करतेस ऑफिसला? तुला एकदा सांगितलं कळत नाही का? हा, संशय घेतेस माझ्यावर? बावळट. एक मिनिट. अथर्व, तू आज जा खेळायला. नाही, मग इथेच खेळायला. आज जा, आज जा सांगितलं ना. जा. हे झालंय काय तुला? काय ग, काय चिडचिड लावली उगीच? यापुढे बावळट, बिंडोक, मूर्ख असे शब्द या घरात वापरायचे नाहीत. का नाही वापरायचे? हे माझं घर आहे आणि मला हवं तसंच बोलेन मी इथे. कोणाच्या बापाची भीती आहे का मला? पण तुमचं बोलणं ऐकून अथर्व पण तसंच बोलून राहील. त्याच्या शाळेतल्या पोरांबरोबर तो तसंच बोलायला लागलाय. त्याच्या मिसनी कंप्लेंट केली आज माझ्याकडे. ए, ती कंप्लेंट मला नको सांगूस. त्यांना सांग काय शिकवायचं असेल ते शाळेत, मला नाही शिकवायचं. आय डोंट केअर. थांबा. काय? आजवर तुम्ही मला मूर्ख, बिंडोक, बावळट असं काही बाई बोलत राहील. सगळं ऐकून घेतलं. पण यापुढे नाही ऐकून घेणार. मी एक आई आहे आणि कुठली आई आपल्या पोराला कुणी वाईट बोललेलं नाही सहन करू शकत. आणि तुम्ही जे बोलता ना ते माझ्या पोरावर वाईट संस्कार करणार आहे. आई बाप म्हणून आपली काही जिम्मेदारी असते का नाही? आपण लहान पोरांसमोर कसं वागावं, कसं बोलावं याला काही तारतम्य असतं का नाही? लहान पोरं आपलंच अनुकरण करते. आपण जसे वागतो, जसे बोलतो ते पाहून वागते. आणि त्याला तशीच सवय लागली तर कोण त्याला चांगलं म्हणेल? आणि आपल्यालाही सगळेजण असंच बोलतील ना. अथर्वच्या आई वडिलांनी त्याच्यावरती चांगले संस्कार नाही केले म्हणून बिघडून राहिलं हे पोरग. तुम्ही मला जे काही बोलता ते मी सगळं सहन करेन. पण याचा परिणाम माझ्या पोराच्या भविष्यावर होत असेल तर ते मी नाही सहन करणार. आणि लक्षात ठेवा, यापुढे असे शब्द वापरलेले मला चालणार नाही. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे.
हो माहितीये. रिसीव्ह कर ना. अगं बघ कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अबा पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.